फ्रेंड्स, वेलकम टू पर्पल आर्ट इन्स्टिट्यूट. थर्ड इयर इलेक्ट्रिकलला कंट्रोल सिस्टम इंजिनिअरिंग नावाचा एक सब्जेक्ट आहे 6 सेमेस्टरला. तर त्याचा हा एंड सेमचा क्वेश्चन पेपर आणि त्याच्या खाली सोल्युशन दिलेलं आहे. ओके, आपण वन बाय वन एक्सप्लेन करू. मी आन्सर शीटमध्ये पण हे केलेलं आहे, क्वेश्चन लिहिलेलं आहे. पहिला नंबरचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 1A. एक्सप्लेन राउथ हर्विट्स क्रायटेरिया फॉर स्टॅबिलिटी अँड एक्सप्लेन एनी 2 केसेस. ओके, तर याच्यामध्ये काय करायचं, तर राउथ अरे आहे आणि राउथ अरेमध्ये हा जो फर्स्ट कॉलम आहे त्याच्यामध्ये जर साइन चेंज असेल तर सिस्टीम काय असते, अनस्टेबल असते. साइन चेंज नसेल तर सिस्टीम स्टेबल असते. साइन चेंज हा जो फर्स्ट कॉलम आहे याच्यामध्ये सगळ्याच्या सगळे प्लस पाहिजे साइन, किंवा सर्वच्या सर्व निगेटिव्ह पाहिजे. सर्वच्या सर्व पॉझिटिव्ह जर असतील साइन्स, प्रत्येक इलिमेंटचे सिस्टीम स्टेबल आहे. एक जरी ज्यातलं निगेटिव्ह झालं सिस्टीम अनस्टेबल आहे. आता समजा दुसरी केस अशी आहे की सगळ्याच्या सगळे निगेटिव्ह आहेत. प्रत्येक कॉलम जो पहिला कॉलम आहे त्याच्यातलं प्रत्येक इलेमेंटला निगेटिव्ह असेल तरी पण सिस्टीम तुमची काय असते, स्टेबल असते. आणि ह्या निगेटिव्ह मध्ये जर अचानक पॉझिटिव्ह आलं तर सिस्टीम अनस्टेबल राहील. ओके, हे दिलेलं आहे याच्यामध्ये. आणि त्या पहिल्या कॉलम मध्ये साइन चेंज होत असतील, म्हणजे पॉझिटिव्हचं निगेटिव्ह झालं, एकदा पहिल्यांदा झालं, आणि निगेटिव्हचं पॉझिटिव्ह परत झालं, म्हणजे ते 2 वेळा साइन चेंज झाले. मग तेवढे रूट्स काय असतील तुमच्या राईट साईडला असतील, एस प्लेनच्या. 2 स्पेशल केस काय आहेत, तर एक द फर्स्ट एलिमेंट ऑफ एनी रो ऑफ द राउथ अरे इज 0. फर्स्ट एलिमेंट जे आहे ते 0 असेल. तर दुसरं ऑल द एलिमेंट्स ऑफ एनी रो ऑफ द राउथ अरे आर 0. म्हणजेच काय, फर्स्ट एलिमेंट म्हणजे हे एलिमेंट समजा जर 0 असेल तर केवळ नेक्स्ट येताना काय होईल, नेक्स्ट तुमचा हा जो इथला येईल, किंवा हा समजा B1 0 आहे तर हे C1 येताना इन्फिनिटी येतं. ही पहिली स्पेशल केस आहे. दुसरी स्पेशल केस, हे सगळेच्या सगळे एलिमेंट्स, हा जो पूर्ण रो आहे ते 0 आले, ही दुसरी केस आहे. हे तुम्हाला एक्सप्लेन करायचे विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. सिंपल एक्झाम्पल घ्या, त्याने काय करा, त्याला सॉल्व्ह करा. रूट लोकस आहे. रूट लोकस वरती न्यूमरिकल आहे, 2 न्यूमरिकल आले या क्वेश्चन पेपर मध्ये. हा सिंपल आहे. काय करायचं, 3 पोल्स आहेत. P इज इक्वल टू 3. 0 किती आहे, 0 काहीच नाही, 0 लिहिलं. Z इज इक्वल टू 0. नंबर ऑफ लोसाई इज इक्वल टू P म्हणजे 3 येईल. नंबर ऑफ ब्रांचेस रिचिंग टू इन्फिनिटी किती आले, P मायनस Z इज इक्वल टू 3 मायनस 0 3 येईल. ब्रेक अवे पॉईंट काय येईल, तर यासाठी तुम्हाला रूट लोकस पहिल्यांदा काय करावं लागेल, ड्रॉ करावं लागेल. रूट लोकस ड्रॉ केला तर पहिल्यांदा आपण काय केलं, हा S आहे तो इथे मी क्रॉस केला. नंतर -3 तो इथे लिहिला पोल, आणि -6. याच्या राईट साईडला जर बघितलं एकच पोल दिसतोय म्हणून हा RL आहे. याच्या राईट साईडला बघितलं 2 पोल आहेत म्हणून हा NRL, म्हणजे नॉट रूट लोकस येतो याच्यामध्ये. याच्या राईट साईडला बघितलं परत 3 आले, म्हणजे कळले ऑड व्हॅल्यू आली. परत हा जो पोर्शन आहे -6च्या इकडचा परत रूट लोकस येईल. अँगल ऑफ असिम्प्टोट्स फाइंड आउट करा या इक्वेशनने. सेंट्रॉइड फाइंड आउट करा, -3 येतोय. ब्रेक अवे पॉईंट साठी हे इक्वेशन घ्या, 1 + G(s) × H(s). K ची व्हॅल्यू फाइंड आउट करा, याला डेरिवेट करा विथ रिस्पेक्ट टू S, म्हणजे तुम्हाला इथे S च्या व्हॅल्यू मिळतील. S च्या व्हॅल्यू मिळालाय -1.26 आणि दुसरी आहे -4.73. ही जी आहे ती व्हॅलिड म्हटलंय का, तर याच्यामध्ये येते, RL च्या मध्ये येते म्हणून व्हॅलिड आहे. आणि दुसरी काय -4 आली समथिंग, ती या दोघांच्या मध्ये येते, -3 आणि -6 मध्ये, म्हणून ती नॉट रूट लोकस मध्ये येते. त्यामुळे तो इनव्हॅलिड पॉईंट येतो. हा जो आहे तो इनव्हॅलिड आहे, फक्त हा जो व्हॅलिड आहे. नंतर इंटरसेक्शन विथ इमॅजिनरी ऍक्सिस काढायचंय. ओके, त्याच्यासाठी मी काय केलं, कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे माझं, त्या कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन वरनं काय केलं मी, हा एक राउथ अरे तयार केला. इथे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे, हे बघा, 118,9K. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, तुम्हाला इथे एक इक्वेशन तयार होईल. नंतर K मार्जिनल फाइंड आउट करा या इक्वेशन वरनं. K मार्जिनल 162 आला. ऑक्झिलरी इक्वेशन याने तयार करा, तुम्हाला काय मिळेल, S ची व्हॅल्यू +- J 4.24 अशी तुम्हाला S ची व्हॅल्यू मिळाली. नंतर हा जो आहे तो इथे प्लॉट करा. प्लॉट करते वेळी काय करायचंय, ग्राफ पेपर घ्या, पहिले पोल मार्क करून घ्या, 0 -3 -6. ओके, नंतर सेंट्रॉइड लिहा, -3. ब्रेक अवे पॉईंट मार्क करून घ्या, एकच ब्रेक अवे पॉईंट व्हॅलिड आहे, तुम्ही इथे लिहिला. ओके, आता इंटरसेक्शन फाइंड आउट करा. इंटरसेक्शन कुठे होतं इथे, इंटरसेक्शन कितीला आलंय, +4.24 J. ओके, आणि दुसरं आलंय -J 4.24.
मग तुम्हाला काय करायचंय, 3 तुमचे काय होतात इन्फिनिटीला जात आहेत रूट्स, लोसाय. मग पहिली इथून फाइंड आउट करायची आणि ह्या असिम्प्टोटला इन्फिनिटी, असिम्प्टोट जो आहे अँगल ऑफ असिम्प्टोट त्याला पॅरलल मध्ये घेऊन जायची ती इन्फिनिटीला, दुसरी इथून घेऊन जायची. पण त्याच वेळी काय करायचंय तुम्हाला, तो इंटरसेक्शन कशाने झाला पाहिजे, इथे प्लस जे 4.24 ने आणि इथे मायनस 4.24 ने, आणि हा तिसरा लोसाय जातोय तुमचा इन्फिनिटीला. हा झाला रूट लोकस. नंतर काय करायचंय, क्वेश्चन नंबर नेक्स्ट 2A 4 रूल एक्सप्लेन करायला सांगितलेत. थेरी क्वेश्चन आहे, 4 रूल्स आहेत रूट लोकसचे, एक्सप्लेन करायचे. हा राउथ स्टॅबिलिटी क्रायटेरिया यूज करायचा आहे. 1 प्लस जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस, हे इथे टाका, क्रॉस मल्टिप्लाय करा, एक तुम्हाला इक्वेशन तयार होईल जे की कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे. याच्यावरनं राउथ अरे कन्स्ट्रक्ट करा आणि मग पहिलं बघा. स्टॅबिलिटी केसाठी काय असलं पाहिजे, के शुड बी ग्रेटर दॅन 0. ओके, हे पहिलं. नंतर 60 मायनस 6k डिवायडेड बाय 10 शुड बी ग्रेटर दॅन 0. हे 10 इकडे आले, के ची व्हॅल्यू मिळाली, के शुड बी लेस दॅन 10. मग मला के ची रेंज मिळते, के इज 0, के इज ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन 10, ही रेंज आपल्याला मिळून गेली. मग हा एक फ्रिक्वेन्सी डोमेन स्पेसिफिकेशन वरती क्वेश्चन आहे, तर हा नेहमी क्वेश्चन विचारला जातो, हे पूर्ण प्रिपेअर करून घ्याल. थेरी क्वेश्चन. The open loop transfer function is given. Sketch the polar plot. पोलर प्लॉट साठी काय करायचं, हे इक्वेशन ॲज इट इज लिहिलं, याला एस ला मी रिप्लेस केलं जे ओमेगाने. त्याच्यानंतर काय करायचं, याची मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचे. ओके, याची मॅग्निट्यूड काय येईल, जे ओमेगाची ओमेगा स्क्वेअर रूट मध्ये ओमेगा स्क्वेअर प्लस म्हणजे रिअल इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर प्लस रिअलचा स्क्वेअर. रिअल पार्ट नाहीच आहे म्हणून तो ओमेगा स्क्वेअर येतोय. नंतर 1 स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर, नंतर 4 स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर. हा झाला तुमचा एम, हा झाला तुमचा फाय. याच्यावरून फाय फाइंड आउट करा. मग ॲट ओमेगा इक्वल टू 0 एम ची व्हॅल्यू काय येते इन्फिनिटी आणि फाय ची व्हॅल्यू काय येते 0 येते. समजा मी ओमेगा ची व्हॅल्यू इन्फिनिटी टाकली इथे, तर मला एम येईल 0 आणि फाय काय येईल -270 डिग्री. आणि याचा पोलर प्लॉट असं जर इक्वेशन असेल, लक्षात ठेवा 1/s इंटू एस प्लस ए एस प्लस बी या टाईपचे इक्वेशन असेल तर तुमचा पोलर प्लॉट नेहमी याच टाईपचा येईल, त्याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. ओके, आता हे जो आहे हा पोलर प्लॉट, हा मॅग्निट्यूड प्लॉट या -180 डिग्री ऍक्सिस जो आहे त्याला इथे काय करतोय, क्रॉस करतोय. त्याला म्हटलं जातं ओमेगा पीसी. तसं की बोडे प्लॉट मध्ये पण सेम असतं. ओके, आणि जिथे या युनिट सर्कलला क्रॉस करेल तिथे मिळेल तुम्हाला ओमेगा जीसी. ओके, आता ओमेगा पीसी आपण स्टॅबिलिटी कशावर फाइंड आउट करायची, जीएम आणि पीएम वरनं. ओके, जीएम इज कॅल्क्युलेटेड ऍट ओमेगा पीसी वेन फेज इज -180 डिग्री. काय सांगितलंय इथे आपण फाइंड आउट करणार. मग ओमेगा पीसी साठी काय असलं पाहिजे, फेज किती असलं पाहिजे -180 डिग्री. पण ते मगच फेजचं फायचं इक्वेशन होतं, त्यामुळे फायची व्हॅल्यू टाकली -180 डिग्री इक्वल टू -90 आणि हे इक्वेशन ॲज इट इज. कॅल्सीमध्ये टाका, शिफ्ट सॉल्व करा, कॅल्सी ओमेगा देईल तुम्हाला, दॅट विल बी युअर ओमेगा पीसी. आता ओमेगा पीसी कशावरून आलंय, या मॅग्निट्यूड प्लॉट वरून. म्हणून एम मध्ये काय टाका, ओमेगा पीसी टाका, तुम्हाला एम ची व्हॅल्यू मिळेल. ओके, म्हणजे मॅग्निट्यूड मिळेल. आता मॅग्निट्यूड काय येते, ही एक्स. समजा ही एक्स जी आहे ती युनिट सर्कलच्या आतमध्ये असेल, म्हणजे लेस दॅन 1 असेल, तर काय होईल, सिस्टीम स्टेबल असते. आणि इथे ती झाली आहे 0.167 म्हणून सिस्टीम काय स्टेबल आहे. जीएम फाइंड आउट करताना हे इक्वेशन यूज करा, जीएम तुमचं येऊन जाईल. ऍडव्हान्टेजेस ऑफ बोडे प्लॉट, डायरेक्ट हे बऱ्याच वेळा विचारलेलं, डायरेक्टली रट्टा मारून द्यायचं, तुम्हाला येऊन जातील. आता हा बोडे प्लॉट आहे 100/s+3 s इंटू s+1 s+5. ह्याच्यामध्ये एक पोल आहे, सॉरी 3 पोल आहेत आणि एक 0 आहे, लक्षात ठेवून जाईल. ह्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. ओके, नंतर एस ने रिप्लेस, जे ओमेगाने रिप्लेस करायचं एस ला. कॉर्नर फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करा
आता हा स्टार्टिंग पॉईंट बघा, 20 लॉग ऑफ के प्लस 20. हा 20 के कुठनं आला, जो की स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट केल्यानंतर इथे बघा 60 आलाय, हा तो 60 के घेतलाय. ओके, आता 20 कुठनं आले असतील, तर इथे काय म्हटलंय, एस म्हटलंय ना, तर एस जो आहे म्हणजेच काय, वन पोल ॲट ओरिजिन. एक पोल जर ओरिजिनला असेल तर तुमचा स्लोप -20 डिग्रीने चेंज होईल, दोन असतील तर -40 ने होईल. म्हणून इथे काय केलंय, स्लोप चेंज करण्यासाठी +20 ऍड केलेत, एकच पोल ओरिजिनला आहे म्हणून हे तुमचं या टाईपचं आलं. आता बघा फॅक्टर्स 3 आहेत, 1 2 3 4 आहेत, 1 2 3 4. हा पोल आहे, हा पोल आहे, हा 0 आहे आणि हा पोल आहे. पोलमुळे तुमचा स्लोप काय असेल, -20 डिग्री. हा पण पोल आहे, -20 dB पर डिकेड. हा 0 आहे, त्यामुळे काय आलं, +20 dB पर डिकेड. हा परत पोल आला म्हणून याचा आलं -20 dB पर डिकेड. ओके, ह्याचं स्टार्टिंग स्लोप तोच राहील. याच्यामध्ये हे ऍड करा, -40 होईल. या -40 मध्ये हा एक 0 ऍड केला म्हणजेच काय होईल, -20 झाला. परत याच्यामध्ये हा -20 dB पोलचा ऍड झाला म्हणजे -40 dB. शेवटचा तुमचा जो स्लोप आहे तो -20 dB पर डिकेड असेल. परत एकदा या 3 टर्मवरनं एक फाय बनवून घ्या, फेज प्लॉट. ओमेगाच्या डिफरंट व्हॅल्यूसाठी फाय तयार करा आणि याच्यावरनं एक सुंदर असं तुम्ही काय करा, बॉडी फ्लॅट फाइंड आउट करा. आता स्टेबिलिटी कशी करणार, जर ओमेगा पीसी ग्रेटर दॅन ओमेगा जीसी असेल तर सिस्टीम काय असते, स्टेबल असते. मग इथे काय आलंय, ओमेगा पीसी इज ग्रेटर दॅन ओमेगा जीसी, त्यामुळे सिस्टीम स्टेबल आहे. ओके, बघा इथे तुम्हाला कुठेच काय मिळत नाहीये, ओमेगा पीसी मिळत नाहीये. मग ओमेगा पीसी मिळत नाही म्हणून तो इन्फिनिटी आहे, आणि ओमेगा पीसी इन्फिनिटी आणि ओमेगा जीसी किती आलं, 10. म्हणून काय झालं, सिस्टीम स्टेबल आहे. परत एकदा हे टर्म्स आहेत त्या एक्सप्लेन करून द्याल. हा नेहमी क्वेश्चन विचारला जातो, पाठ करून घ्याल ॲज इट इज.